मी एका 1.5 वर्षाच्या मुलीची आई आहे आणि मला असं नेहमी वाटतं, की मी एक चांगली आई नाहीये. बेसिकली मॉम्स गिल्ट. आता मी त्याच्यातनं बाहेर आली. पण जे मी जेंटल पॅरेंटिंगच्या रस्त्यावर चालायचा प्रयत्न केलता, त्याच्यावरनं जी माझी गाडी धामधूम करून घसरली. मला वाटत नाही ती परत रुळावर येईल. कारण की ते शक्यच नाहीये ना बेसिकली. घरातली सगळी कामं करा. त्यांना शुगर, सॉल्टपासून दूर ठेवायचे. त्यांना चांगले चांगले वेगवेगळ्या प्रकारचे फूड इंट्रोड्यूस करा. त्यांची हेल्थ जपा. अरे बाबा, काय काय करणार आहे मी? घरची कामं करू, 24 तास तिला सांभाळू, तिचे नखरे टँट्रम्स झेलू. माझ्या मूडची, माझ्या सगळं वाट लागते अक्षरशः. हे जेंटल पॅरेंटिंग वगैरे आपल्याला नाही जमणार. आणि हा, मॉम्स गिल्ट वगैरे काही नाहीये. आपण आपल्या पहिल्याच्या काळात तसं काही नव्हतं. ते दूध भात, दूध वरण खाऊन, भाकरी वगैरे खाऊन त्या मोकळ्या वातावरणात मातीत खेळून त्यांना काही होत नव्हतं. आता साधं वातावरण पावसाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळा, काहीही कुठेही काहीही सुरू, तीही पोरं आजारी पडतात. ह्यांना हेल्दी अन्न घालू कुठून? हे भाजीपाल्यामध्ये एवढे खतं, एवढ्या फवारणी आहेत. त्याच्यामध्ये चवनाच होतं त्या भाज्यांना. मी पुण्यामध्ये राहते. अक्षरशः पालेभाजी खावीशी वाटत नाही. एवढी बेकार चव असते त्याची. सो हेच आहे की लई विचार करायची गरज नाहीये. प्रत्येक आईला माहिती आहे तिचं बाळ कसं वाढवायचंय. हे नवीन पद्धतीचं काही जास्त डोक्यात घेऊ नका. करायचं, मी नाही म्हणत नाहीये, करायचे, प्रयत्न करायचे. पण त्याचा एवढा लोड घ्यायचा नाही, की त्या लोडमुळे त्या बाळांवर चिडचिड व्हावी. मी तेच केलंय. मी तीच माती खाल्ली. मी ते सगळं करायचंय. एक टास्क दिलता मी ना, हे करायचंय मला. आणि त्याच्याबद्दल काय झालं, ते हे कामातून गेलं आणि तिच्यावर चिडचिड झाली. सो रिलॅक्स. आपल्या पद्धतीने हँडल करू आपण.